चला आता आपल्याला पाहायचं आहे टाइप कन्वर्जन. इन सी प्रोग्रामिंग मध्ये टाइप कन्वर्जन काय असतं ते पाहायचं. त्या अगोदर सी कशी आहे बरं? सी लँग्वेज ही स्ट्रॉंगली टाइप लँग्वेज आहे. स्ट्रॉंगली टाइप लँग्वेज याचा मिनिंग काय? म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलला एक वेगवेगळा डेटा टाइप असतो, फिक्स डेटा टाइप असतो. एव्हरी व्हेरिएबल ॲज फिक्स डेटा टाइप. म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलला एक फिक्स डेटा टाइप असतो. आता आपण टाइप कन्वर्जन काय आहे ते पाहू. टाइप आणि कन्वर्जन. टाइप म्हणजे काय तर डेटा टाइप, आणि कन्वर्जन मध्ये एका डेटा टाइप कडून दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्जन होणे त्याला टाइप कन्वर्जन होतं. म्हणजे काय? कन्वर्जन ऑफ वन डेटा टाइप into another. म्हणजे एका डेटा टाइपचं दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्जन करणं त्यालाच काय म्हणतो आपण? टाइप कन्वर्जन. आलं लक्षात? आणि टाइप कन्वर्जनचे दोन टाइप आहेत. टाइप्स ऑफ टाइप कन्वर्जन. किती टाइप आहेत? तर दोन टाइप आहेत. सगळ्यात पहिलं टाइप आहे टाइप कन्वर्जनचा इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन, आणि दुसरा टाइप आहे एक्सप्लिसिट टाइप कन्वर्जन. आता हे वन बाय वन काय ते आपल्याला पाहायचंय. पण टाइप कन्वर्जन म्हणजे काय? एका डेटा टाइपचं कन्वर्जन दुसऱ्या डेटा टाइप मध्ये करणं त्याला काय म्हणतो आपण? टाइप कन्वर्जन. आणि त्याच्या टाइप किती येतं? दोन टाइप आहेत. पहिला टाइप आहे आपला इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन, आणि दुसरा टाइप आहे एक्सप्लिसिट टाइप कन्वर्जन. आता ते वन बाय वन डिटेल मध्ये पाहिजेत आपल्याला ते दोन टाइप काय आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन काय आहे ते पाहू. इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन जेव्हा कंपायलर एका डेटा टाइपचं दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्जन करतो त्याला काय म्हणतो आपण? इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन. वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. पण कोण करतं हे? आपण करतो का हे टाइप कन्वर्जन? कोण करतं? कंपायलर करतं, आणि ते ऑटोमॅटिकली करतं. आपल्याला करायची गरज नाही, म्हणून त्याला नाव आहे इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन. एका डेटा टाइपचं कन्वर्जन दुसऱ्या डेटा टाइप मध्ये करतं. पण कोण करतं? कंपायलर करतं, आणि ते ऑटोमॅटिकली होते. आपल्याला करायची गरज नाही पडत. ते त्यालाच काय म्हणतो आपण? इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन. आता त्याचं आपल्याला एक्झाम्पल पाहायचंय इम्प्लिसिट टाइप कन्वर्जनचं. समजा जर सी प्रोग्राम लिहितोय हॅश इन्क्लूड stdio.h, त्यानंतर मेन फंक्शन लिहितो फाइंड मेन, आता इथे एक दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. एकाचा डेटा टाइप आहे इंट a इज इक्वल टू 7, आणि आता फ्लोट डेटा टाइपचा एक व्हेरिएबल घेतोय फ्लोट
बी इज इक्वल टू 3.5. आता त्याला ऍडिशन करायची ए आणि बी ची. ए प्लस बी आणि काय व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. एक रिझल्ट म्हणून आरईएस दिलाय आणि त्याचा डेटा टाइप कोणता घ्यायचा तर फ्लोट घ्यायचा. आलं लक्षात. आता ह्या दोन्हीचं ऍडिशन होईल, पण ए ची काय व्हॅल्यू आहे बरं. ए ची व्हॅल्यू आहे 7 आणि बी ची व्हॅल्यू आहे 3.5. तर ही ऍडिशन कशी होईल. आता एक व्हॅल्यू आहे आपली फ्लोट आणि दुसरी व्हॅल्यू आहे इंटिजर. पण हे टाइप कन्व्हर्जन होताना एक आपला रूल आहे, तो रूल लक्षात ठेवायचा. एक लोअर टू हायर टाइप कन्व्हर्जनचा एक रूल आहे. सगळ्यात छोटा डेटा टाइप आहे आपला, छोटी साईज कॅर. कॅरचं कन्व्हर्जन शॉर्ट, शॉर्टचं इंट, लॉंग इंट, त्यानंतर इथं लॉंग इंट आहे, त्यानंतर इथं फ्लोट, डबल. का बरं लिहिलंय. ही एक हायरार्की लिहिली. कशाची हायरार्की लिहिली बरं. एक डेटा टाइपची. सगळ्यात छोटा डेटा टाइप आहे कॅर, त्यानंतर शॉर्ट, इंट, लॉंग इंट, फ्लोट आणि डबल. हे का लिहिलं बरं. हे जे आपल्याला गरज पडते तिथं, म्हणून हे लिहिलं. लोअर टू हायर अशी हायरार्की आहे. आलं लक्षात. तर ह्या केसमध्ये काय होतं. हायरार्की कोणाची आहे बरं. फ्लोटची का इंटिजरची. कोणाची हायर हायरार्की. फ्लोटची, इंटिजर पेक्षा जास्त. ज्याची हायरार्की जास्त असेल त्या फ्लोटची जास्त आहे. म्हणजे सगळ्याची सगळं एक्सप्रेशन फ्लोट मध्ये कन्व्हर्जन होईल. सगळ्याची सगळा रिझल्ट त्याचा फ्लोट मध्ये, इंटिजर मध्ये येणार नाही. काय येईल बरं. 10.5 ऍज इट इज ऍडिशन होईल आणि आरईएस या व्हेरिएबल मध्ये ते स्टोअर केलं जाईल. आता आरईएस मध्ये काय आहे बरं. 10.5. जर ते प्रिंट केलं तर तिथं प्रिंट होईल. मी इथं प्रिंट करतो. प्रिंट एफ %f आणि काय प्रिंट करायचंय. आरईएस. हे ह्याच्या खाली आहे पण त्यात जागा नाही म्हणून मी इथं लिहिलंय. आलं लक्षात. ही हायरार्की लक्षात ठेवायची आहे. सगळ्यात कमी आहे कॅर, शॉर्ट, इंट, लॉंग इंट, फ्लोट आणि डबल. का बरं. इथं गरज लागते. ह्या दोन्ही पैकी हायरार्की जास्त कोणाची आहे तर फ्लोटची. म्हणून सगळ्याचे सगळं एक्सप्रेशन फ्लोट मध्ये कन्वर्ट होईल आणि या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. आता इथं प्रिंट काय होईल. आरईएस मध्ये काय आहे आपण इथं प्रिंट केलंय. इथं 10.5 आहे. आलं लक्षात. आता एक आपण दुसरं एक्झाम्पल पाहू. प्रोग्राम करतोय. हॅश इन्क्लूड stdio.h. त्यानंतर काय असतं बरं. मेन फंक्शन असतं फाइंड मेन. आता कॅरेक्टर डेटा टाइप घेतोय. कॅर ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20 आणि त्याची सम करायची. आता डेटा टाइप कोणता इथं कॅरेक्टर डेटा टाइप आहे. इंट सम इज इक्वल टू, सम हे व्हेरिएबल घेतलंय त्यात रिझल्ट स्टोअर करतोय ए प्लस बी. त्यानंतर प्रिंट करतो. प्रिंट एफ सम प्रिंट करायचे. त्याचा डेटा टाइप इंटिजर आहे म्हणून %d घेतलं फॉर्मॅट स्पेसिफायर. त्यानंतर सम प्रिंट करायचं. सगळ्यात महत्वाची लाईन आपल्यासाठी ए प्लस बी. का बरं. आता ऑपरेशन होईल का बरं कॅरेक्टर डेटा टाइपवर. त्याला अगोदर काय करावं लागेल. इंटिजर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता इथं 10 आहे. ए इज इक्वल टू 10 हा इंटिजर आहे म्हणजे 10 हा होल नंबर आहे. पण तरी पण त्याचा डेटा टाइप कोणता आहे कॅरेक्टर डेटा टाइप आहे. त्याला काय करावं लागेल अगोदर
ह्याला कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये बरं? इंटिजर मध्ये. पण हे आपल्याला करायची काही गरज नाहीये. सी कंपायलर काय करतं, ऑटोमॅटिकली ह्याला काय करतं, कन्वर्ट करतं इंटिजर मध्ये. ए आणि बी ला पण 10 + 20 30 रिझल्ट येईल आणि तो कोणामध्ये स्टोअर होईल, सम मध्ये स्टोअर होईल आणि 30 प्रिंट होईल. पण हे कॅरेक्टर डेटा टाईप राहणार नाहीये त्यांचा. इथं आल्यावर टाईप कन्वर्जन होणार आहे, ऑटोमॅटिकली होणार आहे, आपल्याला करायची काही गरज नाही. समजलं? ह्याला काय म्हणतो आपण, जे ऑटोमॅटिक टाईप कन्वर्जन होतं त्याला म्हणतो इम्प्लिसिट टाईप कन्वर्जन. आलं लक्षात? आता आपल्याला दुसरा टाईप पाहायचा आहे, एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन काय असतं बरं? एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन, जे टाईप कन्वर्जन प्रोग्रामर करतो त्याला काय म्हणतो आपण, एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. कोण करतं ह्याला? प्रोग्रामर. फोर्सफुली टाईप कन्वर्जन करतो प्रोग्रामर, एका डेटा टाईपचं दुसऱ्या डेटा टाईप मध्ये, वन डेटा टाईप टू अनदर. पण ह्या वेळेस कोण करताय? प्रोग्रामर करतोय. त्याचं कसं करायचं टाईप कन्वर्जन? त्याचा एक सिंटॅक्स आहे. इथं डेटा टाईप लिहायचा, डेटा टाईप, ज्या डेटा टाईप मध्ये कन्वर्जन करायचंय आणि कोणत्या व्हेरिएबलचं किंवा एक्सप्रेशनचं कन्वर्जन करायचंय ते इथं लिहायचं. आलं लक्षात? आता आपण एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जनचं पण एक एक्झाम्पल पाहू. हॅश इन्क्लूड stdio.h लिहिलं आपण हेडर फाईल. त्यानंतर काय असतं बरं, एक मेन फंक्शन असतं फाइंड मेन. त्यानंतर ह्याच्यात काय करायचं, आता एक व्हेरिएबल घेतोय फ्लोट डेटा टाईपचं, फ्लोट a = 3.99. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेतोय इंटिजर टाईपचं, इंट b = पण ह्याच्यात स्टोअर करताना a ची व्हॅल्यू स्टोअर करायची, पण कशी करतोय मी, a, आणि त्याला काय केलंय, टाईप कन्वर्ट करायचं. टाईप कन्वर्जन केलंय म्हणजे ह्याचा मिनिंग काय होतो तेच पाहायचंय. a ची व्हॅल्यू किती आहे, 3.99. 3.99. ह्याचं काय करायचंय, कन्वर्जन करायचंय, पण कोणत्या डेटा टाईप मध्ये, इंटिजर मध्ये. तर कसं करायचं, द 3.99 ही तर डेसिमल व्हॅल्यू, इंटिजर म्हणजे होल नंबर असतो. तर कसं करायचं, जे पॉईंटच्या नंतर जी व्हॅल्यू आहे ती काय करायची, ट्रंकेट करून टाकायची, काढून टाकायची. उरले किती, फक्त 3 उरले. 3 ही व्हॅल्यू राहिली, ती बी मध्ये स्टोअर केली. आता बी ची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. काय केलं ह्या केसमध्ये, आपण फोर्सफुली जी डेसिमल व्हॅल्यू यायची त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं आणि बी मध्ये स्टोअर केलं. त्याला आपण केलं, प्रोग्रामरने केलं, म्हणून काय म्हणतो आपण, एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. आलं लक्षात? इथं आपण फोर्सफुली टाईप कन्वर्जन केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं होतं बरं, टाईप कन्वर्जन. टाईप कन्वर्जन म्हणजे काय असतं, एका डेटा टाईपचं दुसऱ्या डेटा टाईप मध्ये कन्वर्जन करणं, त्याला म्हणतो आपण टाईप कन्वर्जन. त्याचे 2 टाईप पाहिजे होते आपण. एक टाईप होता इम्प्लिसिट टाईप कन्वर्जन, दुसरा टाईप आहे एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. इम्प्लिसिट मध्ये काय होतं बरं, कंपायलर काय करतं, एका डेटा टाईपचं दुसऱ्या डेटा टाईप मध्ये कन्वर्जन करतं. ते आपल्याला करायची गरज नाही पडत आहे, कंपायलर ऑटोमॅटिकली करतं. तसं दुसरा टाईप आहे एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. त्यावेळेस कंपायलर नाही करत आहे, प्रोग्रामर कन्वर्जन करतोय फोर्सफुली एका डेटा टाईपचं दुसऱ्या डेटा टाईप मध्ये. त्याला आपण म्हणतो एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. त्याला दुसरं एक नाव आहे एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग म्हणून. आलं लक्षात? आणि त्याचा एक सिंटॅक्स आहे, डेटा टाईप द्यायचा म्हणजे कोणत्या डेटा टाईप मध्ये कन्वर्जन करायचं आणि कोणाचं करायचं, एकतर व्हेरिएबल किंवा एक्सप्रेशन. आलं लक्षात?
ओके.